नवी मुंबई महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी ने अपना दबदबा दिखाते हुए अपने अनुभवी नेतृत्व क्षमता के लिए प्रख्यात दशरथ भगत को नवी मुंबई के उप महापौर पद पर विराजमान किया है। यही कारण है कि उप महापौर पद पर विराजमान होने के पश्चात दशरथ भगत का विभिन्न क्षेत्रों में स्वागत और सत्कार का सिलसिला जारी है। इसी कड़ी में वाशी स्थित फैंटेसिया बिजनेस पार्क परिवार द्वारा उनके सम्मान में जाहिर सत्कार समारोह का आयोजन फैंटेसिया बिजनेस पार्क कॉर्पोरेट विंग में किया गया, जहां इस अवसर पर दशरथ भगत का सम्मान दक्षिण भारत की गौरवशाली परंपरा के अनुसार किया गया। फैंटेसिया बिजनेस पार्क परिवार के सदस्यों ने उन्हें दक्षिण भारतीय संस्कृति के प्रतीक चिन्हों और पारंपरिक पद्धति से उन्हें सम्मानित किया। इतना ही नहीं, इस मौके पर नगर सेविका प्रीति भगत का भी फैंटेसिया बिजनेस पार्क परिवार द्वारा जाहिर सत्कार कर उन्हें शुभकामनाएं दी गईं। जहां इस मौके पर फैंटेसिया बिजनेस पार्क के सदस्य डॉक्टर प्रबीला मात्रे, दिलीप काशीकर, शालिनी शेट्टी, संतोष शेट्टी, सुजीत खारकर, श्री के.एस. पाचपुते, उमेश मामा और रूपाली नागरे आदि फैंटेसिया बिजनेस पार्क के सदस्य उपस्थित थे। बता दें कि फैंटेसिया बिजनेस पार्क नवी मुंबई के एक व्यावसायिक संकुलों में से एक है, जिसके सदस्यों और गाला धारकों के साथ दशरथ भगत का एक पारिवारिक घनिष्ठ आत्मिक रिश्ता रहा है। फैंटेसिया बिजनेस पार्क परिवार की समस्याओं को सुलझाने में वे हमेशा अग्रसर रहे हैं। ऐसे में उनके उप महापौर पद की महत्वपूर्ण जिम्मेदारी संभालने से यहाँ के गाला धारकों के प्रश्नों को वो और बेहतर तरह से न्याय दे पाएंगे। इस अवसर पर व्यापारियों फैंटेसिया बिजनेस पार्क परिवार के सदस्यों से संवाद साधते हुए दशरथ भगत ने कहा कि फैंटेसिया बिजनेस पार्क की सोसाइटी की उन्नति, गाला धारकों की समस्याओं और प्रश्नों को वे राज्य के वन मंत्री गणेश नाईक के माध्यम से सुलझाने की दिशा में पूर्ण तौर पर कटिबद्ध रहेंगे। फॅन्टासिया महिला सेवा समितीच्या माध्यमातून जो या ठिकाणी सत्कार केला, आम्हाला आनंद झाला आणि आम्ही त्यांचा आभार मानतो। परंतु त्या सत्काराच्या प्रसंगी या ठिकाणी त्यांचा सत्कार तर केला, पण अपेक्षा सुद्धा आहे या सोसायटीची उन्नती, या सोसायटीची प्रगती आणि या सोसायटीमध्ये जे काही गालेधारक आहेत, जे शॉप ओनर्स आहेत, त्यांच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत। मग ते प्रश्नाची जो समस्या आहेत त्या समस्याला समाधान देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं त्यांना मी आश्वासन केले। आम्ही या ठिकाणी नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये या सोसायटीला जे काही त्यांची समस्या असतील त्या समस्याला 100% समाधान देण्याचा आम्ही प्रयत्न करू। वहीं उप महापौर दशरथ भगत के सम्मान के साथ फैंटेसिया बिजनेस पार्क के सदस्यों ने कहा कि दशरथ भगत जैसे अनुभवी नेतृत्व फैंटेसिया बिजनेस पार्क का काया पलट करने में जरूर कामयाब होंगे। आपल्या फॅन्टासियातले एक ओनर, सदस्य, मेंबर श्री दशरथ भगत म्हणजे आमचे आवडते लाडके नाना, हे आमच्या परिचयाचे फार पूर्वीपासूनचे आहेत। त्यांचे झालेले कार्य, त्यांचे झालेलं सगळं परिचय दिलेला आहे, कार्य दिलेली आहेत, कार्याची ओळख सगळ्यांना आहे। तर ते आज नवी मुंबई या आपल्या नगरीमध्ये उपमहापौर पदासाठी विराजमान झालेले आहेत। तिथला कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे। तसेच आपल्या प्रभाग क्रमांक 18 मधील आणि इथे ओनर असलेले श्री निशांत भगत सर आणि सौ प्रीती संदीप भगत मॅडम ह्या सुद्धा इथल्या ओनर आहेत। त्या तिघांचाही सत्कार मूर्ती होत्या त्या आज, आणि त्यांचा तिघांचाही सत्कार करण्यासाठी आम्ही ह्या पूर्ण कार्यक्रमाचं फॅन्टासिया परिवारातर्फे आयोजन केलेलं होतं। आणि नानांना पण मी ही एक विनंती करते की फॅन्टासियाचं भलं व्हावं यासाठी आमच्या फॅन्टासियाचं नंदनवन तुम्ही बनवा, आणि अशी ईश्वराची प्रार्थना करते की नानांची ही प्रगती आणि प्रगतीच होत जाऊ पुढे, आणि आम्ही आमचे सगळे त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत। आज जो सत्कार किया नाना साहब का बहुत अच्छा प्रोग्राम हुआ ये, और उम्मीद करते हैं कि नाना भी यहाँ पे फैंटासिया की बहुत आगे जाके तरक्की करेंगे और सब कुछ सही चलेगा। आजचा जो सत्कार समारंभ आम्ही आयोजित केला त्या सत्कार समारंभाचा उत्सव मूर्ती श्री दशरथ भगतजी, श्री निशांत भगतजी आणि प्रीती भगतजी या तिघांचाही आम्ही इथे सत्कार करण्याचं ठरवलं। त्याचं कारण हेच आहे की ते आमच्या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सदस्य असल्यामुळे आमचा त्यांच्यावरती बाकीच्यांपेक्षा जास्त हक्क आहे, म्हणून मी हक्काने असं
यासाठी बोललो की त्यांनी आमच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे व त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही त्यांच्यावरती खूप आणि खूप त्यांचे आभार मानत आहोत. नानांचा एखाद्या विषयावरती चा सखोल अभ्यास करणे ही त्यांची प्रवृत्ती. नंबर 2, जेव्हा ते त्या याच्यावरती अभ्यास करतात, त्या अभ्यासाचं आकलन करतात. आकलन करून ते आकलन लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतात. नंबर 3, जेव्हा ते लोकांपर्यंत मांडतात, लोकांचे विचारात घेऊन किंवा त्यांच्या मागण्या विचारात घेऊन त्या अभ्यासाचा पुरेपूर उपयोग करून घेतात. आणि नंबर 4, त्याच्यावरती ज्यावेळेस ते काम करतात त्या कामाचा तंतोतंत त्यांना माहिती असते की हा रिझल्ट येणार आणि तो रिझल्ट येतोच. यामुळे मी नानांचा फॅन आहे. आणि नाना, थँक्यू व्हेरी मच. आज आपण इथे आलात. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.